नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित प्रकरण 1 संख्या पद्धती अभ्यासणार आहोत। त्यामधील नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्यांनाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतोय आणि त्याला कॅपिटल एन ने दर्शवितात। तर सुरुवातीला आपण यांची व्याख्या बघूया। ज्या संख्यांची सुरुवात 1 ने होते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 1, 2, 3, डॉट डॉट डॉट। तर अशा प्रकारच्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। त्यानंतर पूर्ण संख्या, त्याला होल नंबर्स असं म्हटलं जातं आणि याला कॅपिटल डब्ल्यू ने दर्शवितात। शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या समूहाला पूर्ण संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, डॉट डॉट डॉट। तर अशा प्रकारच्या ज्या संख्या याला पूर्ण संख्या म्हणतात। त्यानंतर पूर्णांक संख्या, त्याला आपण इंटिजर्स नंबर्स असं म्हणतोय आणि याला कॅपिटल झेड ने दर्शवितात। धनात्मक आणि ऋणात्मक संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ -3, -2, -1, 0, 1, 2, 3, डॉट डॉट डॉट। तर अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत याला आपण पूर्णांक संख्या म्हणतात। आता या प्रकारच्या संख्या आपण संख्या रेषेवर शिकलेल्या आहेत। संख्या रेषेवर आपण या काढलेल्या आहेत। त्यानंतर परिमेय संख्या, त्याला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतोय आणि याला कॅपिटल क्यू ने दर्शवितात। ज्या संख्यांना p/q स्वरूपात लिहू शकतो परंतु q बरोबर 0 असू शकणार नाही, म्हणजेच q इज नॉट इक्वल टू 0 असेल त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 9/4, -5/8, 0/2, 10/3। तर यामध्ये पहिलं उदाहरण बघूया। 9/4। आता याला जर आपण भाग दिला तर याचं उत्तर किती येणार? 2.25। तर 2.25 नंतर आणखी एखादी कुठली संख्या आहे का? नाही, म्हणजे इथे ते स्टॉप झालं, इथे ते समाप्त झालं आहे, म्हणून याला काय म्हणतोय? एका निश्चित दशांश विस्तारानंतर ती समाप्त होते। त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया। 10/3। आता इथे जर याला भाग दिला आहे तर किती होणार? 3.3333। म्हणजे इथे कंटिन्युअस 3चं काय होतं? पुनरावर्तन होत आहे। इथे पुनरावर्तन आपल्याला दिसून येत आहे, म्हणून समाप्त न होणारी पण पुनरावृत्ती होणारी ही संख्या आहे। तर कोणतीही संख्या जी एका पूर्णांकापासून दुसऱ्या पूर्णांकाला विभाजित करून बनते त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। त्यानंतर अपरिमेय संख्या, त्याला आपण इरॅशनल नंबर्स असं म्हणतोय, याला कॅपिटल आय ने दर्शवितात। अपरिमेय संख्या ही अशी संख्या आहे जी अपूर्णांक म्हणून व्यक्त केली जाऊ शकत नाही, म्हणजेच ज्या संख्यांना छेद म्हणून लिहिता येत नाही त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ π√3, √7। तर या प्रकारच्या या संख्या आहेत। आता पाय आपल्याला माहिती आहे, पाय बरोबर 22/7। आता याला जर भाग दिला बरोबर 3.14, 28, 57 अशा प्रकारे या कंटिन्युअस संख्या आपल्याला इथे मिळत जातात, म्हणजेच येथे न समाप्त न पुनरावृत्ती होणारी ही संख्या आहेत, म्हणून याला अपरिमेय संख्या असे म्हणतात। त्यानंतर वास्तविक संख्या, त्यालाच आपण रिअल नंबर्स असं म्हणतोय आणि याला कॅपिटल आर ने दर्शवितात। परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या समूहाला वास्तविक संख्या म्हणतात। सर्व परिमेय संख्या अधिक सर्व अपरिमेय संख्या म्हणजेच वास्तविक संख्या होय। उदाहरणार्थ 2, 0, 3, 2/3, √3, √7। तर अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत यांनाच आपण वास्तविक संख्या म्हणतो। त्यानंतर वास्तविक संख्यांचं तुम्हाला इथे एक चार्ट दिसतोय बघा जरा। वास्तविक संख्यांना आपण इथे विभाजित केलेला आहे
कशामध्ये? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामध्ये. मग आता परिमेय संख्यामध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात? त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या सर्व संख्या मिळून काय तयार होतो? परिमेय संख्या. आणि परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या मिळून काय तयार होतो? वास्तविक संख्या. तर अशा प्रकारे वास्तविक संख्या आपण येथे दर्शवू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया स्वाध्याय 1.1. तर स्वाध्याय 1.1 मध्ये आपल्याला 4 उदाहरणे येथे दिलेली आहेत. तर यामधलं आपण पहिलं उदाहरण येथे अभ्यासू. प्रश्न पहिला, 0 ही एक परिमेय संख्या आहे का? पी पूर्णांक तसेच क्यू शून्येतर पूर्णांक असेल अशा पी, क्यू साठी पी भागिले क्यू स्वरूपात लिहू शकाल का? तर सुरुवातीला परिमेय संख्या आहे का 0? तर हो, 0 ही एक परिमेय संख्या आहे. कारण पी भागिले क्यू स्वरूपात येथे आपण लिहू शकतो. म्हणजे 0 बरोबर 0 भागिले 1 असे आपण लिहू शकतो. म्हणून 0 ही एक परिमेय संख्या आहे. त्यानंतर आता आपण प्रश्न दुसरा बघूया. 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो 6 परिमेय संख्या शोधायसाठी तर 6 मध्ये आपण येथे 1 मिळवला म्हणजे किती तयार झाले? 7. तर आपल्याला 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण 3 घेतले. तर 3 बरोबर आता पी भागिले क्यू स्वरूपात आपण येथे लिहू शकतो. म्हणजेच 3 भागिले 1 बरोबर. आता अंश आणि छेदामध्ये काय करायचं आहे? 7 ने येथे गुणायचं आहे. 3 गुणिले 7 भागिले 1 गुणिले 7 म्हणजे उत्तर किती भेटणार आपल्याला? 3 गुणिले 7 म्हणजे किती? 21 आणि भागिले 21 गुणिले 7 म्हणजे किती मिळणार? 1 गुणिले 7 म्हणजे किती मिळणार? 7. म्हणजेच 21 भागिले 7 हे उत्तर आपल्याला इथे मिळणार. त्यानंतर तसंच 4चं सुद्धा करायचं आहे. 4 बरोबर 4ला सुद्धा पी भागिले क्यूच्या स्वरूपात लिहायचं म्हणजे 4 भागिले 1 बरोबर. आता अंश आणि छेदाच्या ठिकाणी 7 ने येथे गुणायचं आहे म्हणजे काय होणार? 4 गुणिले 7 भागिले 1 गुणिले 7 म्हणजे किती मिळणार आपल्याला? 28 भागिले 7. आता बघा विद्यार्थी मित्रांनो 21 भागिले 7 आणि 28 भागिले 7 अशा प्रकारे आपल्याला इथे या संख्या मिळाल्या. तर 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधायसाठी आपण यामधून त्या 6 संख्या शोधू शकतोय. तर यामध्ये आपल्याला मिळणार 22/7, 23/7, 24/7, 25/7, 26/7 आणि 27/7. तर अशा प्रकारे या 6 परिमेय संख्या आपल्याला इथे मिळतात. तर अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा बघितला. तर आता आपण बघूया प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा दिला आपल्याला 3 भागिले 5 आणि 4 भागिले 5 मधील 5 परिमेय संख्या शोधा. तर या दोघांमध्ये आपल्याला 5 परिमेय संख्या शोधायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? 5 परिमेय संख्यांसाठी काय करणार? 5 मध्ये 1 मिळवायचं म्हणजे किती झाले? 6. तर आता सुरुवातीला काय दिलं आहे? 3 भागिले 5 ही परिमेय संख्या आहेतच म्हणून 3 भागिले 5 बरोबर. आता यामध्ये काय करायचं आहे? अंश आणि छेदामध्ये 6 ने येथे गुणायचं आहे म्हणजे 3 गुणिले 6 भागिले 5 गुणिले 6 बरोबर. उत्तर किती मिळणार? 18 भागिले 30. तसंच आपण 4 भागिले 5चं सुद्धा असंच करायचं आहे. 4 भागिले 5 बरोबर येथे सुद्धा 6 ने अंश आणि छेदामध्ये गुणायचं आहे म्हणजे काय मिळणार? 4 गुणिले 6 भागिले 5 गुणिले 6 बरोबर. उत्तर मिळणार आपल्याला 24 भागिले 30. तर 3 भागिले 5 आणि 4 भागिले 5 मधील 5 परिमेय संख्या त्या कुठल्या मिळणार? या दोघांमधील संख्या आपल्याला मिळणार म्हणजेच 19/30, 20/30, 21/30, 22/30 आणि 23/30. तर या 5 परिमेय संख्या आपल्याला येथे मिळणार. त्यानंतर आता बघूया प्रश्न चौथा. खालील विधाने सत्य आहेत की असत्य कारण देऊन उत्तर द्या. त्यामधील पहिलं विधान, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो
हे विधान सत्य आहे, कारण नैसर्गिक संख्यांचे सर्व घटक हे पूर्ण संख्येत आहेत, म्हणून हे सत्य आहे. त्यानंतर दुसरं, प्रत्येक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या आहे. तर हे विधान असत्य आहे, कारण समजा -2 ही पूर्णांक संख्या आहे, परंतु ही पूर्ण संख्या नाही, म्हणून हे असत्य आहे. त्यानंतर तिसरं, प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. हे विधान असत्य आहे, कारण समजा 1/2 ही परिमेय संख्या आहे, परंतु ही पूर्णांक संख्या नाही, म्हणून हे विधान असत्य आहे. तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय 1.1 आपण अभ्यासला आहे. यानंतर आता स्वाध्याय 1.2 अभ्यासूया. तर स्वाध्याय 1.2 मध्ये आपल्याला 3 प्रश्न दिले. त्यामधला पहिला प्रश्न पहिला, खालील विधाने सत्य आहेत की असत्य, कारण देऊन उत्तरे द्या. प्रत्येक अपरिमेय संख्या वास्तविक संख्या आहे. तर हे विधान सत्य आहे, कारण अपरिमेय संख्यांचे सर्व घटक हे वास्तविक संख्येत आहेत. म्हणजे ज्या संख्या अपरिमेय संख्या आहे त्या कशामध्ये येणार? वास्तविक संख्येमध्ये येणार. म्हणजे हे सर्व घटक अपरिमेय संख्यांचे घटक काय? वास्तविक संख्येमध्ये आहेत किंवा वास्तविक संख्येचे हे घटक आहेत, म्हणून हे विधान सत्य आहे. त्यानंतर दुसरं, संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू एखादी नैसर्गिक संख्या m साठी वर्गमुळात m स्वरूपात असते. तर हे विधान असत्य आहे, कारण समजा कोणतीही ऋण संख्या ही नैसर्गिक संख्येचे वर्गमूळ नसते, म्हणून हे विधान असत्य आहे. त्यानंतर तिसरं विधान, प्रत्येक वास्तविक संख्या ही अपरिमेय संख्या आहे. हे विधान असत्य आहे, कारण समजा 2 ही वास्तविक संख्या आहे, परंतु अपरिमेय संख्या नाही, म्हणून हे विधान असत्य आहे. यानंतर आता आपण प्रश्न दुसरा बघूया. तर प्रश्न दुसरा आहे, प्रत्येक धनपूर्णांकाचे वर्गमूळ अपरिमेय संख्या असतो का? जर नाही तर अशा एक संख्येचे उदाहरण द्या की ज्याचे वर्गमूळ सममेय संख्या असेल. तर उत्तर आहे नाही. समजा 9 ही धनपूर्णांक संख्या आहे, परंतु वर्गमुळात 9 बरोबर 3 जी परिमेय संख्या आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया. प्रश्न तिसरा दिलाय, वर्गमुळा 5ला संख्या रेषेवर कशा रीतीने दर्शवू शकतो ते दाखवा. आता यासाठी काय करायचं, आपल्याला संख्या रेषा इथे काढायची आहेत. बघा तुम्हाला संख्या रेषा इथे दिसते. त्यासाठी काय करूया आपण, 4 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घेऊन संख्या रेषा काढली. 0 जवळ C बिंदू आणि 2 जवळ B बिंदू आपण येथे घेतला आहे. तर येथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बिंदू B जवळ कोनमापकाच्या मदतीने, आता इथे बिंदू B जवळ काय केलं आहे, कोनमापकाच्या मदतीने काटकोन बनवून 4 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घेऊन बिंदू A घेतला. आकृती दिसते तुम्हाला? ओके. त्यानंतर आता बघा, आता इथे रेषाखंड AC काढा. आता रेषाखंड AC काढण्यासाठी काय करावं लागेल, बिंदू O आणि A आपल्याला इथे जोडायचा आहे. म्हणजे बिंदू A आणि C इथे जोडायचा आहे. मग जोडल्यामुळे काय तयार झाला, रेषाखंड AC हा तयार झाला. तर रेषाखंड AC काढल्यामुळे आपल्याला इथे त्रिकोण ABC मिळतोय आणि त्रिकोण ABC चा कोन B हा काय 90 अंशाचा, म्हणजेच त्रिकोण ABC मध्ये मेजर कोन B बरोबर 90 अंश. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण इथे लिहू शकतोय AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. आता इथे किमती टाकूया. AB आणि BC ची किंमत जर इथे टाकली तर काय मिळणार, AB ची किंमत म्हणजे 1 चा वर्ग प्लस BC ची किंमत इथे 2 चा वर्ग बरोबर 1 अधिक 4. म्हणून AC चा वर्ग बरोबर किती मिळणार, 5. म्हणून AC बरोबर वर्गमुळात 5 हे आपल्याला इथे मिळणार. त्यानंतर आता बघा, आता परिकरच्या मदतीने C केंद्र घेऊन
AC त्रिज्या घेऊन संख्या रेषेला P बिंदूत छेदणारा चाप काढायचा आहे. आता इथे काय केलं, परिघच्या मदतीने सीला आपण काय म्हणलं आहे, केंद्रबिंदू घेतला आहे आणि AC एवढी त्रिज्या आपल्याला परिघच्या मध्ये घ्यायची आहे. परिघमध्ये AC एवढी त्रिज्या घ्यायची आणि काय करायचं आहे, सीला केंद्र घेऊन संख्या रेषेला P बिंदू छेदणारा चाप येथे काढायचा आहे. तो आपण काढला बघा, आणि जेथे हा बिंदू छेदतो त्याला P नाव द्यायचं आहे. तर संख्या रेषा P बिंदू हा वर्गमूळ 5ला संगत बिंदू आहे. त्याला आपण वर्गमूळ Pला तोच आपला वर्गमूळ 5 आहे. म्हणून संख्या रेषा P बिंदू हा वर्गमूळ 5ला संगत बिंदू आहे. अशा प्रकारे आपण येथे संख्या रेषा वर्गमूळ 5 हे काढलेलं आहे. आता आपण स्वाध्याय 1.4 अभ्यासूया. प्रश्न पहिला, क्रमिक विपुदर्शिता पद्धतीच्या मदतीने संख्या रेषेवर 3.765 दर्शवा. तर यासाठी आपण काय केलं आहे, एक संख्या रेषा काढली 0 पासून तर 10 पर्यंत. त्याचे 10 भाग आपण पाडलेले आहेत. आता आपल्याला 3.7 ही संख्या इथे दर्शवायची आहे. मग आता 3.7 हे दर्शवण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, पहिले भाग पाडल्यापैकी तर 3.7 हे कशाच्या दरम्यान येते हे पहिले शोधावं लागेल. मग आपल्याला डोळ्यांसह दिसणार नाही, त्यासाठी काय करावं लागेल, विपरीदर्शक काचेच्या मदतीने आपल्याला इथे ती शोधावं लागेल. तर 3.7 कुठे ना, 3 आणि 4च्या मध्ये. आता याला जर आपण झूम केलं समजा, तर तिचे 10 भाग पडणार या प्रकारे, 3.0 ते 4.0 या दरम्यान. 3.0, 3.1, 3.2 असे 4.0 पर्यंत. आता 3.76 हे कशा दरम्यान येणार, तर 3.7 आणि 3.8च्या दरम्यान ते येणार. बघा इथे मार्क केलं आहे मी, यावरून तुम्हाला दिसून येतं 3.7 आणि 3.8. याला जर आता आपण परत विपुदर्शक काचेच्या मदतीने झूम जर केले तर परत याचे 10 भाग पडताना तुम्हाला दिसून येणार. म्हणजे याचे 10 भाग पडले, 3.70, 3.71 तशा 3.80 पर्यंत. बघा आता आपल्याला इथे 3.765 हे बघायचं आहे. मग 3.765 हे कशाच्या दरम्यान येणार, ते 3.76 आणि 3.77च्या दरम्यान. यासाठी परत आपल्याला विपुलदर्शक काचेच्या मदतीने आपण इथे बघू शकतो. परत याचे किती 10 भाग येथे तयार होणार, 3.760, 3.761 अशा प्रकारे 3.770 पर्यंत. तशा प्रकारे 3.765 आपल्याला इथे मिळणार. बघा 3.760, 3.761 असे 3.765 पर्यंत. बरोबर. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण इथे सोडवू शकतो. तर हे सर्व आपण विपुलदर्शक काचेच्या मदतीने आपण इथे अशा प्रकारे हे सोडवलेलं आहे. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय 1.5 मधलं प्रश्न चौथा, वर्गमुळात 9.3ला संख्या रेषेवर दर्शवा. मग 9.3ला दर्शवण्याकरता काय करावं लागेल, सुरुवातीला 9.3 एवढं अंतर स्केल पट्टीच्या सहाय्याने घ्यायचं आहे. आता मी 9.3 अंतर एवढं घेतलं आहे, त्याला आपण नाव देऊया AO. आता परत O पासून आपल्याला काय करायचं आहे, 1 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. तर 4 आणि 5 समजा ही 1 सेंटीमीटर आहे, तर एवढं हे जोडून घेतलं आहे, त्याला आपण नाव देऊया B. आता बघा ही एक रेषाखंड तयार झाले, AB हा एक रेषाखंड आहे. आता समजा हा एक, आता यासाठी अर्धवर्तुळ काढण्यासाठी काय करावं लागेल, समजा हा व्यास आहे, तर येथे Bला केंद्रबिंदू समजा, तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर चाप मारायचा आहे. बघा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वर चाप मारला आहे, खाली चाप मारला आहे. परत Aला केंद्रबिंदू समजून वर चाप मारायचा आहे आणि खाली चाप मारायचा आहे. आता जेथे हे चाप जुळतात तेथे स्केल पट्टीच्या मदतीने आपल्याला इथे हे जोडून घ्यायचे आहेत. बघा या प्रकारे, बघा मी जोडलेत. ओके. आता AB मध्ये आपल्याला मध्यबिंदू मिळाला आहे, म्हणजे ABचा मध्यबिंदू भेटला आहे. तिथे
परीकचं लोखंडी टोक तेथे ठेवायचं आहे आणि ए एवढं अंतर त्यामध्ये घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि एक अर्धवर्तुळ इथे काढायचा आहे जो बीमध्ये तो छेदतो. अशा प्रकारे आपल्याला अर्धवर्तुळ इथे मिळालं आहे. आता बघा ओबीला आता इथे काय करू शकतो, सुरुवातीला ओ जे इथे दिलेलं आहे ओला इथे 90 अंशाचा कोन इथे काढायचा आहे. मग हे काढण्याकरता आपण कोनमापकाचा उपयोग केला आणि 90 अंशाचा कोन इथे काढलेला आहे. बघा या प्रकारे हा भेटला इथे आपल्याला 90 अंशाचा कोन. त्याला आपण नाव देऊया पी. आता ओबी ही रेषा वाढवून घेऊया या प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे तुम्हाला काय दिसतंय, आता कंपासमध्ये काय करायचं आहे, ओ पी एवढं अंतर घ्यायचं आहे बरोबर ना. तोच आपला वर्गमुळात 9.3 असणार. ओ पी एवढं अंतर घ्यायचं आहे आणि एक रेषेवर छेदणार असा एक चाप येथे मारायचा आहे. जो चाप जेथे छेदतो त्याला आपण नाव देऊया. त्याला आपण नाव दिलं आहे बिंदू डी आणि हाच आपला वर्गमुळात 9.3 आहे आणि ओडी हीच काय वर्गमुळात 9.3 आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.